आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते। राज्यपाल आणि अभिभाषणानं सुरुवात होणार आहे, तसंच शोकप्रस्ताव सुद्धा मांडला जाणार आहे। 6 मार्चला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करतील। शेतकऱ्यांसाठी जागतिक स्तरावरती बाजारपेठा उपलब्ध होणार आहेत। जगातील बँका आणि जगातील काही महत्त्वाच्या संस्थांसोबत आम्ही करार केलेत। 30 लाख शेतकरी महाविस्ताराच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत। शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेमध्ये माहिती दिली जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी माहिती दिली। अजित पवारांच्या अपघाताबाबत फडणवीसांनी एक भाष्य केलंय। अपघाताची सीबीआय चौकशी होणार आहे। व्हॉइस रेकॉर्ड डेटा मिळवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। व्हीएसआर कंपनीचं मोठं ऑडिट सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। राज्यातील 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा दिल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली। अल्पसंख्याक शाळा प्रमाणपत्र प्रकरणी चौकशी सुद्धा सुरू आहे, असं फडणवीस म्हणाले। विधानसभा अध्यक्षांवरील राऊतांच्या टीकेला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले। रोज काहीतरी उठायचं आणि काहीतरी आरोप करायचं हे काही जणांचं काम आहे, असं फडणवीस म्हणत असताना राऊतांचं नाव न घेता त्यांनी टोला लगावला। विरोधकांच्या लाडकी बहिणीवरच्या टीकेला एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलंय। लाडकी बहीण योजना सुरू करण्याचं धाडस आम्ही केलंय, असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले। राहुल गांधी परदेशात देशात बदनामी करतात, अशा शब्दामध्ये राऊतांच्या टीकेला एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय। राहुल गांधींना लोकसभेमधून बाहेर काढण्याचा डाव असल्याची टीका संजय राऊत यांनी केली। केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला भरघोस निधी देण्यात आला। केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या निधीमध्ये 20,000 कोटींची वाढ झाली आहे। महाराष्ट्राला केंद्राकडून 98 कोटींचा निधी मिळणार आहे। दावोसमध्ये 30 लाख कोटींचे करार करण्यात आले। दावोसमधील करारासंदर्भात सर्व माहिती सभागृहात देणार, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलं। अजित पवारांनी अर्थसंकल्पात 500 कोटींचं एआय मिशन सुरू केलं होतं, असं फडणवीस म्हणाले। शेतकऱ्यांसाठी एआय ॲपची निर्मिती करण्यात आल्याचं देखील माहिती त्यांनी दिलेली आहे। विरोधकांच्या पत्रामध्ये व्याकरणाच्या चुका आहेत, असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला। शिवाय विरोधकांच्या पत्रामध्ये पवार गटाच्या माजी आमदाराची सही आहे, यावरून फडणवीसांनी विरोधकांची चांगलीच खिल्ली उडवली। सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये सरकारची कोणतीच गुंतवणूक नाहीये, असा आरोप भास्कर जाधवांनी केला। यावरून जाधवांनी अभ्यास करून बोलावं, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं। विमान अपघाताच्या चौकशीसाठी पत्र दिलेलं आहे। अजित पवार अपघात प्रकरणी सुनेत्रा पवारांनी ही माहिती दिली। आम्ही सुधारणार नाहीये, विरोधकांनी सिद्ध केलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधलाय। बीड येथील वस्तू आणि सेवा कर विभागात कार्यरत असलेल्या सचिन जाधववरती यांनी 16 जानेवारी रोजी आत्महत्या केली होती। जाधवर यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली होती। जाधवर यांच्या कुटुंबियांची प्रकाश आंबेडकरांनी भेट घेतली आणि तुम्हाला न्याय मिळेपर्यंत मी तुमच्या सोबत आहे, पाठीशी आहे, असं आश्वासन प्रकाश आंबेडकरांनी जाधवर कुटुंबाला दिलं। महाराष्ट्रात कृषी क्षेत्रामध्ये एआय नीती लागू करण्याची योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे। यासाठी 500 करोड रुपयांची तरतूद करण्यात येते आहे। देशातलं पहिलं राज्य एआय नीती लागू करणारं राज्य आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली। विरोधकांच्या बैठकीला शरद पवार गटाचे आमदार गैरहजर होते, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये विसंगती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली।